शासकीय नोकरी असली. पण तरी द्या, वेळात वेळ काढून. मुलांच्या अपेक्षा आहेत, त्यांचं बालपण काय परत येणार नाही. ते पण नाही. तिसरी अपेक्षा, त्यांचं बिलकुल घरात लक्ष नसतं, फक्त ते आणि त्यांचा फोन. आता घरी असताना फोन काय करता तुम्ही? मित्र परिवार माझे भरपूर. मित्र का ते गाणं परत सुरू झालंय? आता कोण बघणार? अरे तसं नाही हो, आपलं म्हटलं मी. तुमच्या 3 अपेक्षा सांगा. थोडं टेन्शन कमी करावं. टेन्शन कमी करावं. मुलांना बडबड कमी करावी. तुम्ही काय करणार नाही? हा बरं. दुसरं, तिसरी, मला जेवायला जाऊ. जेवायला जाऊ असं. उपाशीच असतात ना. लग्न असलं तर माझं 80 किलो वजन होतं. हा, आता 45 झालं. 45 झालं. घरी नका राहू, बाहेरच खा. बरोबर की नाही? मग मी इकडनं आलोय. मुलाचं काय म्हणणं आहे? ते मम्मीने टेन्शन कमी करावं. आणि बाबांनी? पप्पांनी काय नाही, पप्पा चांगले आहेत. बरं पटवून ठेवले तो. सांगून काय 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 कमिटमेंट काय ठरली आहे चांगलं बोलण्याबद्दल? चायनीज. वा, या गप्पा सुरू असताना आता त्यांचं खरंच घरात किती लक्ष आहे ते आपण बघणार आहोत. वेळ 2 मिनिटाची आणि वहिनी ज्या ज्या वस्तू सांगणार त्या वस्तू मिस्टर घेऊन येणार का बघूया. वेळ 2 मिनिटाची. सांगा, एक एक वस्तू सांगा. फिश फूड घेऊन या. एका वेळेला एक वस्तू. टोप आहे, एकच टोप आहे. हा 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 10 सेकंद झाली. पिस्ता. फळीवाले छोटी मोठी काचीची किचन मध्ये. माझ्या टिकल्यांची डब्बी ड्रेसिंग टेबल मध्ये छोटी गोल. 30. खालून फर्स्ट. 1.5 मिनिट राहिलं. वांगे भाजीवरती फळीवर आहे. वांगी फळीवर बाउल मध्ये लवकर ये. 40. रोणीचा कंपास बॉक्स. 50. मच्छरदाणी लाकडाच्या कपाटावर लावलंय बघ. 1 मिनिट पूर्ण झालं. 1 मिनिट राहिलं. बर्फाची ट्रे किचनच्या ह्याच्यामध्ये. ओट्याच्या खाली. 50 सेकंद राहिली. मिथीची स्टोरी बुक आहे छोटी ह्याच्यामध्ये. मिथीच्या डॉर मध्ये छोटी बुक आहे. 40 सेकंद राहिली. लवकर पटकन ये. बांगड्याचा डब्बा फ्रीजवर. पटकन ये. 20 सेकंद राहिले. अभिनंदन. कुठल्या वस्तू आणल्या सांग सवय. तुम्ही सांगायचं. पिस्ता, मच्छरदाणी, फिश फूड, 2, कंपास, 3, 4, बर्फाचा ट्रे, वांगी, 5, 6, स्टोरी बुक, बांगड्या 8 आणि टिकले. 9. अभिनंदन. 3ही बक्षिसं मिळाली. बरं मला सांगा, तुमचं बालपण सगळं तिकडे मुंबई सेंटर तिकडेच गेलं? हो तिकडे. तुमचं खारमध्ये कसं होतं? केवढं होतं घर? माझं ॲक्च्युली तिकडे वडिलांचं शॉप होतं, स्टेशनरी कटलेट्स. तिकडेच वरती खाली आम्ही राहायचो. अच्छा, म्हणजे दुकान आणि घर एकत्र. मग काय तेव्हा कसं तुम्ही काही मदत करायचे? हो, मी पूर्ण कॉलेजमध्ये जाऊन परत आई वडिलांना मदत करायचो. परत आहे तिची रुटीन ती आहेच होतीच. सगळी मदत तुम्ही सगळे करायचे. 101. आणि तुमचं घर केवढं होतं? माझं एवढंच आहे घर, छोटंसंच आहे आईकडे, पण खूप मज्जा तिथे असायची. किती जण होते घरात? आम्ही मी आई, बाबा आणि माझा भाऊ आणि मी. तुमचं लग्न कसं जमलं? अरेंज मॅरेज आहे. हो, पण कसं काय हे सांगितलं तर. मग हिची आई माझे भाऊजी आहेत, त्यांचे 6ला. आवाज लग्नाचा विषय आल्यावर कमी एकदम प्रॉपर जरा व्यवस्थित सांगायला पाहिजे. ते सातारा बँकेत आहेत आणि हिची आई पण सातारा बँकेत जस्ट काहीतरी पैसे काढायला का भरायला गेलेली. तर तिकडे झालं, त्यांना विचारलं की बाबा तिच्या मुलीचं लग्न करायचं. तर तिकडे माझं रिलेटिव्ह आहे, त्यांनी म्हटलं आहे आमच्याकडे. तर मग फोनाफोनी त्यांनी सांगितलं अशी अशी आहे. अशी म्हणजे नावगाव सांगितलं. असं सांगा ना, अशी म्हणजे नावगाव सांगितलं. तर मी आपलं हिचं नावगाव टाकून फेसबुकवर पहिलं फाइंड आउट केलं. लगेच कामालाच लागले. मग फॅमिलीला सांगितलं अशी अशी. फेसबुकवर सगळं दिसतं ना, स्टेटस, फ्रेंड्स कोण काय कोण. मग पुढे मग आईनी कॉन्टॅक्ट केलं, तिच्या आईने, त्यांच्या आईने, माझी वहिनी होती. पण त्याच्यात पण गंमत आहे. काय हो? आम्ही पहिलं भेटलेलो दोघे. कुठे? दादरला. मग शिवाजी सुविधा आहे ना आपला, तिथे आम्ही भेटलो दोघे.
मग हे मला बोलले ये तू एकटी ये, पण मी एकटी नाही गेली, माझ्या आईला घेऊन गेलेली. वा. आई आणि मावशी आम्ही गेलेलो. माई नंतर बोलली की आता तुम्ही काय, तुम्हाला बोलायचं ते तुम्ही बोला, आणि आई आपली गेली. मग हे मला बोलले चल आपण बोलत बोलत पुढे जाऊया, खूप कमीच आहे, तुला चालायला आवडतं का? म्हणजे तर म्हटलं दोन हो. सिग्नल आहेत आपण जाऊ, पण 2 सिग्नल एवढे होते की तिला ती कंट्रोलच नाही झालं. बोलले खूप लांब सिग्नल. शिवाजी बाग पण मी फर्स्ट इथेच टाइम आहे, चालत इथेच आहे नाही. ग, 5 मिनिटं इथेच आहे, इथेच करत किती तो सिग्नल मोठा लांब लचक. मग गेलो आपला चालत चालत. मग आईचा फोन आला की तिला अर्जंट काहीतरी काम आलं, तर आई निघून गेली. तर म्हटलं आता मी जाऊ कशी, माझ्याकडे पैसे पण नाही आहेत, मी काहीच, मोबाईल फक्त माझ्याकडे होता, आईकडे होतं. मग मला बोलले चल मी तुला बाईकवरतून सोडतो. अरे वा. तर मी बोलली आता काय, पहिलं हो बोलू की नाही बोलू, असं कन्फ्युजन मला झालेलं पहिल्याच भेटीमध्ये बाईकवरतून डायरेक्ट जायचं. तर मी बोलली चालेल चला. बसली मग आपली कशी तरी बाईकवरती. मग ते जे आता बसली आहे बाईकवरती, अजून बाईकवरच आहे. माझी डिलिव्हरीच्या वेळेस जेव्हा मी आईकडे राहिलेली तेव्हा ते मला भेटायला आलेले. वॉर्डमध्ये आम्ही जाताना हॉस्पिटलमध्ये, पण हेच मला बाईकवरतूनच सोडलेलं एवढं. तेव्हा टॅक्सी शोधत होतो, शोधत नाही भेटली. म्हणजे बस तू 5 मिनिट जवळ होतं. त्यामुळे डिलिव्हरी फास्ट झाली. तसं नाही मला आता कळलं पण बऱ्याच ठिकाणी डिलिव्हरीसाठी बाईक का वापरतात. लवकर पोचलं जातं हो ना. की नाही, म्हणजे वेळेत पोहोचलं. वा वा वा. मग आता मुलाला कसली आवड आहे? त्याला अशी फटफटी स्कूटर बिटर आवड? खूप. आजच सकाळी बोलला घरात 3 डॅडी सायकल आहेत. आपण बुलेट घेऊया. बुलेट. आम्ही बोललो चालेल बुलेट घेऊया आपण. त्याला आता ते जन्मासाठीच त्याच्यावरून गेलेलं आहे. तेव्हा आता इथे लेट मी करत नाही, जास्त वेळ नाही घालवत. आणि पहिल्या खेळात किती बक्षीस मिळणार ते आपण बघणार आहोत. आणि या खेळात मी म्हणजे या ठिकाणी रिंग ठेवलेली आहे. घर लहान असलं ना तरी माणसाचं मन मोठं असलं की कुटुंब किती दूर राहत असले तरी सुद्धा एकत्र यायला काही वेळ लागत नाही. या ठिकाणी तसंच काहीच आत्ता घडणार. किती जास्त बक्षीस या सगळ्या जणी किंवा सगळेजण मिळून देणार ते आपण बघणार आहोत. वेळेपेक्षाही आत्तापर्यंत 11 व्यक्ती त्या रिंगमध्ये राहिलेलं आपण बघितलेलं आहे. त्यापेक्षा जास्त कोण उभं राहणार आणि किती बक्षीस या वहिनींना मिळवून देणार ते बघूया. पहिला प्रश्न, आज पाहुण्यांना घरी ठेवून कोण आलंय या रिंग मध्ये? असं मी नाही म्हटलंय. आता तुम्ही सांगा किती पाहुणे आलेत घरी? 3 पाहुणे आलेत. आणि तुम्ही किती घरातले? 9 आणि 3 12. सगळ्यांचं आदरातिथ्य करतात की नाही? यालाच तर मन मोठं असणं म्हणतात ना. त्यामुळे आता या रिंग मध्ये किती जण उभे राहणार बघूया. बरं, चित्रपटाची आवड कोणाला आहे? प्रणाली वहिनी. या या. शुड बी अमृत. नाही या या या. व्हेरी गुड. छान छान. मस्त मस्त. बरं, यांच्यापैकी सैराट कोणी बघितला? आई. बरं, मोटरसायकलवरून फिरायला कोणाला आवडतं? वियान. ये तू पण या बाळा. समंजस कोण आहे? सासूबाई. होतील ना फीड करा, ऍडजस्टमेंट करा. 1 2 3 4 5 जण झालेले आहेत. खेळकर स्वभाव कोण? वहिनी. पकडा, एकमेकांना घट्ट पकडून राहा. किती झाले? 6 झालेले आहेत. खूप जवळची मैत्रीण. मावशी. या उभे राहा. तेवढीच जागा आहे. रिंग उभी राहिली की झाला आउट. ठीक आहे, रिंग उठली तिकडे. खरेदीची आवड कोणाला? शॉपिंगची? तृशांत. ये तृशांत. एवढं तृशांत इथे आहे. घुस घुस. बरं, मोठा आवाज कोणाचा आहे? अर्चित. हळू 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 रिंग उचलली. तुम्ही पैसे खाता? नाही म्हणजे तो चुकून गेलेला. अच्छा, चुकून गेला. मग असं सांगा ना. मला वाटलं लहानपणी मला असं भूक लागली मी पैसा घाला. नाही चुकून गेलेला. मग नंतर हॉस्पिटलमध्ये इकडे जा तिकडे जा, मग तो निघाला. ठीक आहे. तुमचे पैसे आहेत ना व्यवस्थित? हो व्यवस्थित. मी चिल्लर ठेवतच नाही. चिल्लर ठेवतच नाही.